वक्ष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे हरमौक्तिकं करतले वेणुकरैकं कमलं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुता। शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्तथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र इथेनान्यतो ज्ञानराजा सुपात्र तया आढवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ज्ञान ग्रहण करणारा जो माणूस आहे असतो त्याला क्रोध जो आहे तो बिघडवतो. कर्माला बिघडवणारा काम आहे, ज्ञानाला बिघडवणारा क्रोध आहे. म्हणून जे ज्ञानी लोक असतात त्यांनी क्रोधावरती संयम ठेवायचा असतो. आणि भक्ती मार्गामध्ये जे लोक भगवंताची भक्ती करतात त्यांना लोभ बिघडवतो. कुठल्याही गोष्टीचा लोभ त्यांना आकर्षित करतो. या तिघांमुळे पुण्याचा क्षय होत जातो. म्हणून अवेळी काम, अवेळी लोभ आणि अवेळी क्रोध योग्य नाही. कारण असेल तर, आणि तोही लिमिटेड. वैकुंठातून घालून दिलेल्या जय विजयांनी तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला, दितीच्या. आणि तिने अवेळी समागम करण्याची इच्छा व्यक्त केली. आणि कश्यप ऋषींनी नाईलाजाने ती कृती केल्यानंतर हे जे जय विजय होते या असुरांनी तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला. अनेक अशुभ गोष्टी त्यावेळी सृष्टीमध्ये घडून आल्या. अशुभ संकेत सृष्टीमध्ये व्यक्त व्हायला लागले. ते अशुभ संकेत पाहून देवता घाबरल्या. आणि त्यावेळेला मात्र ब्रह्माजींनी त्यांना आश्वस्त केलं की घाबरू नका, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार. त्यानंतर दितीच्या गर्भातून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघं प्रकट झाले. ते दोघंही दररोज 4 हात वाढत असत. त्यांना कपडे कसे शिवणार? केवढा मोठा प्रश्न आहे. रोज 4 हात वाढत आहे. आता 4 हात वाढत आहेत याचा अर्थ शरीराने नाही वाढत हो. लोभ आणि काम कायम वाढतो, तो कधीही कमी होत. रोज लोभ वाढत जातो ना. लोभ वाढतो, भोग वाढतो. एक वस्तू मिळाली आणखीन पाहिजे, याची पाहिजे, त्याची पाहिजे, सगळ्या दुनियेची पाहिजे. आपल्याकडच्या आत्ताचे राजकारणी आहेत ना, ते बरोबर असेच आहेत. लोभ आणि भोग. किती इस्टेटी असतील यांच्या? कोट्यावधी रुपयांच्या इस्टेटी आहेत. पण तरी सुद्धा समाधान आहे का? नाही. तरी खुर्ची पाहिजेच, काही करून खुर्ची पाहिजे. किती लोभ, किती भोग. सगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये यांचे बंगले असतात, जागा असतात, रिसॉर्ट असतात. तरी थांबतात का? मग ते हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्षाच आहेत आत्ताच्या काळातले.
तर हे दोघं जे आहेत ते कायम दररोज 4 हात वाढत होते, कारण लोभ आणि भोग हे दररोज वाढत जातात, ते कमी होत नाही. हिरण्याक्ष प्रलयाच्या वेळी देखील समुद्रामध्ये तपश्चर्या करीत होता. लोभाधिकांच्या भाराने पृथ्वी दुःखरूपी सागरामध्ये बुडली, म्हणून भगवंतांनी वराहाचं रूप घेतलं. दुसऱ्या वराह कल्पामध्ये त्यांना कळलं की भगवंत पृथ्वीला पाण्यातून घेऊन जात आहेत. ते जे हिरण्याक्ष खाली बसलेला होता त्याचं असं लक्षात आलं की ही जी पृथ्वी इथे पडलेली आहे पाण्यामध्ये, ती वराह घेऊन जात आहे. त्याने तिला नेण्यास मनाई केली. वराह भगवान आणि हिरण्याक्षाचं त्यामुळे भीषण असं युद्ध झालं. अनेक वर्ष दोघांमध्ये युद्ध झालं. वराह भगवंत हे संतोषाचे प्रतीक आहेत, अवतार आहेत. तर हिरण्याक्ष जो आहे तो मात्र सत्कर्मामध्ये विघ्न आणणारा आहे. पृथ्वीवर आणली तर पृथ्वीवरती सृष्टी निर्माण होईल. सृष्टी निर्माण झाली तर छान असं सृष्टीचं चक्र निर्माण होईल, अनेक जीव जंतू जन्माला येतील. हे चांगलं काम आहे, हो ना. तर हे काम करू नये म्हणून तो हिरण्याक्ष मध्ये मध्ये विघ्न आणतोय, आणि विघ्न आणणाऱ्याला भगवंत शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. शेवटी भगवंतांनी त्याचं पोट फाडलं त्या हिरण्याक्षाचं, आणि त्या पोटातून एक ज्योत बाहेर आली जी पुढे रावण होण्याकरता तयार झाली. 3-4 जन्म आहेत ना आता पुढचे, मग पुढे जाऊन ती रावण होणार, ती ज्योत पुढे निघून गेली. अशा प्रकारे भगवान वराहाने हिरण्याक्षाला मारून पृथ्वीची स्थापना केली. त्यामुळे ब्रह्माजी प्रसन्न झाले, कारण प्रजेला निवास करण्याकरता आधार मिळाला. त्यानंतर मनु आणि शतरूपा ब्रह्माजींजवळ आले आणि त्यांना ब्रह्माजींनी सांगितलं की तुम्ही आता सृष्टी वाढवा, तिचं पालन करा, तिचे तुम्ही राजा व्हा. तसंच ब्रह्माजींचेही अनेक पुत्र झाले. त्यांच्यापासून विविध प्रकारची प्रजा त्या पृथ्वीवरती राहायला लागली. सृष्टीचा विस्तार झाला. सृष्टीचा विस्तार कायम एकसारखा नसतो, प्रत्येक वेळेला वेगवेगळे बदल असतात. कधी कधी भगवंत स्वतःला सृष्टीच्या रूपामध्ये बनवतात. कधी कधी भगवंत काय करतात की स्वतःला सृष्टीच्या रूपामध्ये बनवतात, स्वतःच सगळी रूपं घेतात. कधी पंचमहाभूतांपासून सृष्टीची निर्मिती होते, कधी विक्रमाने तयार होते. तर मनु आणि शतरूपा यांच्याद्वारा आता सृष्टीचा विस्तार होत असताना त्यांना 2 मुलं झाली. एकाचं नाव प्रियव्रत आणि दुसरा उत्तानपाद. त्यानंतर 3 मुली त्यांना झाल्या. एकीचं नाव आकुती, दुसरी देवहूती आणि तिसरी प्रसूती. 2 मुलं आणि 3 मुली त्यांना झाल्या. या आकुतीचा विवाह रुचीशी झाला, देवहूतीचा विवाह कर्दमांशी झाला आणि प्रसूतीचा दक्ष प्रजापतीशी विवाह झाला. तर सृष्टी वाढवायची ना, मग पहिल्यांदा मुलं मुली तयार झाले आणि मग ती मुलं मुलींची लग्न त्यांनी लावली, विशेषतः मुलींची लग्न लावली. परमात्म्याला आपल्या जवळ बोलवणारी म्हणजेच कृष्णाकर्षणी भगवताकार वृत्ती जी असते तिला देवहूती असं म्हटलं जातं. आता ही जी देवहूती त्यांची कन्या आहे, त्या देवहूतीची कथा आता आपण पुढे पाहणार आहोत. देवहूती कोणाची मुलगी आहे? मनु आणि शतरूपा यांची मुलगी. 3 मुलींपैकी एक आहे आकुती, दुसरी आहे देवहूती आणि तिसरी आहे प्रसूती. त्यातली जी देवहूती आहे तिची कथा आपण आता पुढे पाहतो आहोत. देवहूतीचा विवाह कर्दम ऋषींबरोबर झाला. ते स्वतः तत्वज्ञान घेऊन प्रकट झाले होते. ते कायम भगवंताची प्राप्ती करण्याकरता तपस्या करत असत. कर्दम याचा अर्थ इंद्रियांचं दमन करणारे. कर्दम म्हणजे इंद्रियांचं दमन करणारे, जे जितेंद्रिय असतात त्यांना कर्दम असं म्हटलं जातं. जोपर्यंत माणूस कर्दम बनत नाही तोपर्यंत कपिलांची प्राप्ती होत नाही. कपिल म्हणजे ज्ञान.
कपिल मुनी ज्ञानाचं प्रतीक आहे. जोपर्यंत माणूस जितेंद्रिय होत नाही, इंद्रियांवरती संयम आणत नाही, संयमित जीवन जगत नाही, तोपर्यंत त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही. शरीरामध्ये सत्वगुणाची वृद्धी झाली म्हणजे आपोआप ज्ञानाचा झरा प्रकट व्हायला लागतो. सत्वगुण वाढवायला हवा. शरीरामध्ये 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. तमोगुण वाढला की तो माणूस अत्यंतिक भोगी बनत जातो. रजोगुण वाढला की तो भोगी तर होतोच होतो, पण अत्यंत महत्त्वाकांक्षी होतो. तो इतरांना कुठलंही सुख मिळणार नाही याची काळजी घेतो आणि सगळं सुख आपल्यालाच मिळेल या पद्धतीने वागतो. आणि तिसरा आहे सात्विक. सात्विक गुणाची वृद्धी ज्या वेळेला माणसामध्ये होते त्यावेळेला तो सगळ्यांनी आनंदाने जगावं, आपणही आनंदाने जगावं अशा वृत्तीने सगळ्यांशी वागतो. सगळ्या सृष्टीवरती, सृष्टीतल्या सगळ्या गोष्टींवरती प्रत्येकाचा अधिकार आहे हे त्याला मान्य आहे. जे रजोगुणी आणि तमोगुणी माणसाला मान्य नसतं. जे काही आहे ते माझं, फक्त माझं, माझं ते माझं, तुमचं तेही माझंच. सत्वगुणी माणसं मात्र अशी नसतात. तर आपल्या शरीरामध्ये सत्वगुणाची वृद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या आत असणारं जे ज्ञान आहे ते प्रकट होत नाही. म्हणजे ज्ञान माणसाला बाहेरून कुठूनही होत नाही, ते त्याच्या आतच असतं. फक्त या 3 गुणांनी ते झाकलेलं असतं. ज्या वेळेला सत्वगुण वाढतो त्यावेळेला ते ज्ञान प्रकट व्हायला लागतं. म्हणून ब्रह्मदेवांनी या कर्दम ऋषींचा विवाह देवहूतीशी करायला सांगितला आणि त्यांनाही प्रजा निर्माण करायला सांगितली. कर्दम ऋषींनी विचार केला की मला आता विवाह करायचा आहे. मग विवाह करायचा असेल तर नॉर्मली आपण धनसंचय करतो की मग संसार लागेल, संसारात वस्तू लागतील, भांडे कुंडे जे काही आहे ते सगळं लागेल. मग पैसा आधी गोळा करा आणि विवाह करा. कर्दम ऋषींनी काय केलं, त्यांनी विचार केला की मला आता विवाह करायचा आहे तर मला आधी शक्ती संचय करायला हवा, मला तपश्चर्या करायला हवी. बघा किती विचारांमध्ये बदल होतो की त्या काळामध्ये कुठलीही गोष्ट करायची असेल तर आधी तपश्चर्या ही महत्त्वाची सांगितली होती. ज्ञान प्राप्त करायचंय, तपश्चर्या करा. भगवंताचं दर्शन घ्यायचंय, तपश्चर्या करा. विवाह करायचा आहे, संसार करायचा आहे, आधी तपश्चर्या करा. तपश्चर्या केल्यामुळे तपश्चर्येची शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती निर्माण झाल्यानंतर आपल्याला हवं त्या पद्धतीने कार्य करता येतं. जर शक्तीच नसेल जवळ तर काय कार्य करणार, हो की नाही? आणि त्या शक्तीची जागा आता पैशांनी घेतली. तुम्हाला काही करायचं, आधी पैसे मिळवा. वर पैसे मिळवून त्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात का? नाही होत. ॲडजस्टमेंट प्रत्येक ठिकाणी करावी लागते. असं नाही होत का, मग असं करू. तसं नाही होत का, मग तसं करू. पण ऋषीमुनींचं तसं नव्हतं. ते जे म्हणतील तसं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असत. का? कारण ते तपश्चर्या करून शक्तीचा संचय करत असत. आणि कर्दमांनी देखील ब्रह्मचर्य पालनाला महत्त्व दिलं. कर्दमांनी ब्रह्मचर्य पालन आणि तपस्याद्वारा आत्मबलाची वृद्धी करण्याचा निश्चय केला आणि गुजरात प्रांतामध्ये असणाऱ्या सिद्धपूर नावाच्या स्थानावर जाऊन त्यांनी आराधना केली, तपश्चर्या केली. तिथे त्यांचा आश्रम आहे. तिथे त्यांनी घोर तपश्चर्या केली. किती तपश्चर्या केली तर शरीरामध्ये केवळ हाडं त्यांची शिल्लक राहिली, इतकी तपश्चर्या त्यांनी केली. त्यांच्या त्या आराधनेने भगवान श्री विष्णू गरुडावरती आरूढ होऊन त्यांना भेटण्याकरता, दर्शन देण्याकरता आले. भगवंत आल्याबरोबर कर्दम ऋषींनी त्यांची स्तुती केली, त्यांना वंदन केलं. त्यावेळेला भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि वरदानही दिलं. भगवंतांच्या येण्याने
कर्दमांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. त्याच अश्रूंनी त्या ठिकाणी बिंदू सरोवर तयार झालं. ते आजही आहे. भगवंत त्यांना म्हणाले की 2 दिवसांनी स्वयंभू मनू तुमच्याकडे येतील आणि त्यांची कन्या देवहूती तुम्हाला अर्पण करतील. तुम्ही तिचा स्वीकार करा. ती तुमची पत्नी होईल आणि तिच्या पोटी मी पुत्र रूपाने तुम्हाला प्राप्त होईल. प्रजा जर उत्तम निर्माण करायची असेल तर भगवंताच्या आराधनेशिवाय पर्याय नाही. हेच भगवंतांनी त्यांना सांगितलं की ती देवहूती येईल, तुम्ही तिचा स्वीकार करा. तिच्याच पोटी मी तुमच्या पुत्राच्या रूपामध्ये जन्माला येईल. मला जगामध्ये सांख्यशास्त्र नावाचं ज्ञान उपलब्ध करून द्यायचं आहे असं सांगून भगवंत अंतर्धान पावले. भगवान गरुडावर स्वार होऊन का आले? गरुड हे भगवंताचं वाहन आहे. कारण गरुड हे साक्षात शब्दमूर्ती आहे, सामवेद स्वरूप आहे. ज्या वेळेला गरुड उडतो त्यावेळेला त्याच्या पंखांमधून सामवेदाचा ध्वनी प्रकट होत असतो. लक्षात घ्या. ते प्राणी आणि पक्षी आपल्या सामान्य पक्ष्यांसारखे प्राण्यांसारखे नाही. ते एका विशिष्ट स्वरूपामध्ये ते आहे आणि त्यांचं जे स्वरूप आहे ते भगवंतांना सहाय्यक स्वरूपाचं आहे. शब्दावर ध्वनीवर आरूढ होऊनच भगवंत दर्शन देत असतात. मंत्र जप हे भगवंताचं वाहन आहे. ठीक आहे. भगवंताचं वाहन काय आहे? मंत्र आणि जप. त्या शब्दांवरती जपावरती स्वार होऊन भगवंत त्या ठिकाणी येत असतात. सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी महाराज मनू आणि शतरूपा आपल्या देवहूती या कन्येसह कर्दमांना शोधत अरण्यामध्ये आले. कर्दमांनी त्यांचं स्वागत केलं आणि राजा मनू त्यांच्या राज्याच्या व्यवस्थेविषयी विचारलं. मनूनेही त्यांना यथोचित उत्तर दिली. नंतर मनू महाराजांनी आपली मुलगी देवहूतीशी कर्दमांच्या विवाहाची बोलणी केली. रीतसर सगळं आहे पहा. फॉर्मॅलिटी नाही का? आपल्याला असं वाटतं हल्लीच सगळ्या फॉर्मॅलिटी आहे. पूर्वापार या फॉर्मॅलिटी आपल्याला ग्रंथांमधून पाहायला मिळतात. म्हणजे राजा मनू आल्यानंतर कर्दम ऋषींनी आधी त्यांना नीट सगळं विचारलं. बाबा तू राजा आहेस, तुझी प्रजा चांगली आहे ना, मंत्री तुला सगळे सहाय्यक आहेत ना, प्रजा सुखी आहे ना, वेळच्या वेळी पाऊस पडतोय ना, कुठला त्रास तर तुला नाही ना. बघा ही फॉर्मॅलिटी असते. आणि नंतर ते सगळं झाल्यानंतर मनू महाराजांनी सगळी उत्तरं त्याला दिली की नाही, त्यांना दिली की सगळं छान आहे, सगळं व्यवस्थित आहे, तुमच्या आशीर्वादाने सगळं काही चांगलं चाललेलं आहे. त्यानंतर मनू महाराजांनी त्यांना विनंती केली, बोलणी केली. कर्दमांनी विवाहाचा प्रस्ताव स्वीकारला आणि देवहूती कर्दमजी यांचा विवाह झाला. विवाहानंतर मनू महाराज शतरूपेबरोबर आपल्या राज्यात निघून गेले. देवहूती कर्दमांच्या सेवेमध्ये राहिली. बघा देवहूती राजकन्या आहे. ती आता अरण्यात कर्दमांच्या जवळ राहते आहे. कर्दम कसे आहेत तर कर्दमांजवळ स्वतःची कुटी सुद्धा नाही, संसारातले भांडे नाहीत, झाडाखाली ते राहतात. आणि ती राजकन्या कुठलीही अपेक्षा करत नाही किंवा आईवडिलांकडे निघूनही जात नाही की काय आता कशाची संसार करू, कुठे राहू, घर सुद्धा नाही, झोपडी सुद्धा नाही, भांडे नाही, कसा संसार करणार. पण ती त्या काळातली देवहूती आहे, आजच्या काळातली नाही. बरोबर आहे. माणूस महत्वाचा आहे, वस्तू महत्वाच्या नाहीत. चक्रवर्ती सम्राटाची मुलगी देवहूती अशाही परिस्थितीमध्ये कर्दमांची सेवा आनंदाने करू लागली. नाईलाजाने नाही, आनंदाने, स्वेच्छेने. तिच्या सेवेने कर्दम ऋषी
संतुष्ट झाले आणि तिला म्हणाले की देवी, तू माझी सेवा करताना आपलं शरीर, इंद्रिय, मन कशाचीही पर्वा केली नाही. हृदयापासून अगदी निर्मळ अशी सेवा तू माझी केलीस. त्यामुळे तुझ्या सेवेचं फळ तुला प्राप्त होईल. तुझी काय इच्छा आहे ते मला सांग, मी ती पूर्ण करेल. त्यावेळेला देवहूतीने संतान प्राप्तीची इच्छा व्यक्त केली आणि नंतर दोघांनी वैवाहिक सुखाचा आनंद लुटला. त्यानंतर या दोघांना 9 कन्या झाल्या. 9 कन्यांना त्यांनी जन्म दिला. आता या 9 कन्यांचा अर्थ आहे नवविधा भक्ती. कन्या म्हणजे आपण कन्यांना जन्म घालतो त्या नाही, नवविधा भक्ती त्यांनी जन्माला घातल्या. भक्तीनंतरच ज्ञानाचा उदय होतो. कपिलजी भगवंत येणार आहेत, तर ते भक्ती पूर्ण झाल्यानंतर ज्ञान प्रकट होतं. या कन्यांचं पालन पोषण करून त्या मोठमोठ्या ऋषींशी त्यांचा विवाह करून त्यांना सासरी पाठवून दिला. त्यानंतर कर्दमजी पत्नी देवहूतीला म्हणाले की तुझं मनोरथ मी पूर्ण केलंय, आता मला परत तपस्या करण्याकरता जाऊ दे. या भोगविलासामध्ये, घरामध्ये, संसारामध्ये माझं मन रमत नाही. त्यावर देवहूती त्यांना म्हणाली की तुम्ही कन्यांचा विवाह करून त्यांना सासरी पाठवून दिले. मला एक पुत्र हवा आहे आणि तुम्ही मला पुत्र होईपर्यंत माझ्यासोबत राहाल असा शब्द दिला होता. आणि तुम्हाला तर स्वतः भगवंतांनी पुत्र रूपामध्ये मी तुमच्या पोटी जन्माला येईल असं वचनही दिलंय, आशीर्वादही दिला आहे. कर्दमजींनी तिची प्रार्थना मान्य केली आणि तिला ते म्हणाले की काहीच दिवसामध्ये स्वयं भगवान कपिल देव म्हणून तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करतील. त्याप्रमाणे काही दिवसांनी ज्ञानस्वरूप भगवान कपिल देवांचा जन्म झाला. कपिल देव भगवान की जय. ज्ञानावतार कपिलांचा जन्म झाल्यावर ब्रह्माजी तिथे आले. त्यांनी भगवंतांची स्तुती केली. ब्रह्मदेव कर्दम ऋषींना म्हणाले की तुमचा गृहस्थाश्रम आज सफळ संपूर्ण झाला. तुम्ही आता जगाचे पिता आहात. तुमच्या पोटी जन्म घेणारं बालक हे दिव्य उपदेश करणारं आहे. नंतर कर्दमांनी भगवंतांना नमस्कार केला आणि म्हणाले की प्रभो, तुम्ही माझ्या पुत्र रूपात आलात. आता मी एकांतात जाऊन आपल्याच ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करू इच्छितो. बघा, भगवंत स्वतः चालून त्यांच्या घरात आले, पुत्र रूपाने आले, पण त्याचा सुद्धा मोह त्यांना नाही. ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही आलात, तुम्ही तुमचं काम करा, मी मात्र आता तपश्चर्या करून तुमच्या ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन होऊ इच्छितो. आपण इथे राहा आणि आपल्या मातेचे, देवहूतीचे कल्याण करा. हा आहे महात्मा. हा आहे महात्मा या श्रेष्ठ लोकांचा. यालाच म्हणतात वैराग्य, यालाच त्याग म्हणतात, असंगताही यालाच म्हणतात. स्वतः भगवंत पुत्र रूपात घरात आले आणि कर्दमजी त्यांना प्रदक्षिणा घालून आपल्या स्वरूप स्थितीमध्ये स्थिर होण्याकरता निघून गेले. त्यांनी संन्यास घेतला. काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदु. केवळ भगवंतासाठी जो जो जगतो तोच संन्यासी होय. ऋषीमुनी भगवंतासाठी जगायचे, संसारासाठी, मुलाबाळांसाठी नाही, संसारातल्या वस्तूंसाठी नाही. आणि म्हणून त्यांना भगवंत प्राप्त होत असत. कपिल भगवान त्यांना म्हणाले की आपली इच्छा योग्यच आहे. संन्यास घेतल्यानंतर आपण कोणतीच चिंता करू नका. आपण आपले जीवन देवाला अर्पण करा, ठीक आहे. नाही तर संन्यास घ्यायचा आणि घराची चिंता करत बसायची. घराचं काय झालं असेल, मुलांना नीट व्यवहार कळला असेल की नाही, कोणाला त्यांनी काय दिलं असेल, कोणी त्यांना लुबाडलं असेल. संन्यास घेतला, विषय संपला. संसाराचा परत विषय करायचा नाही, विचार करायचा नाही. कर्दम ऋषींनी संन्यास ग्रहण केला.
देवहूती कपिलांना म्हणाली की माझे आत्तापर्यंतचं जीवन इंद्रिय आणि विषयांच्या संसर्गाने व्यर्थ गेलंय. आपण साक्षात भगवंत आहात. मला विद्येचा उपदेश करा. ज्या विद्येमुळे माझी अविद्या नाहीशी होईल अशा तत्वज्ञानाचा उपदेश तुम्ही मला करा. हा दिव्य प्रसंग आहे. इथे मुलगा गुरु आहे आणि आई शिष्य आहे. कपिल देव आईला उपदेश करत आहेत आणि इथेच कपिल गीतेचा प्रारंभ झालाय. यामध्ये त्यांनी सांख्यशास्त्राचा उपदेश दिला आहे. पहिल्या 3 अध्यायात वेदांताचं ज्ञान आणि शेवटी भक्तीचं वर्णन कपिल देवांनी केलेलं आहे. त्यानंतर संसाराचं वर्णन केलंय. संसार चक्राचं वर्णन केलंय. देवहूतीने आरंभीच शरणागती पत्करली. भगवंताचा आश्रय घेतल्याशिवाय जीवाला उद्धाराचा मार्ग प्रशस्त करता येत नाही. आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे, तत्वज्ञान प्राप्त करायचं आहे तर पहिल्यांदा काय करावं लागतं? भगवंताचा आश्रय घ्यावा लागतो. भगवंताला शरण जावं लागतं. देवहूतीने कपिलांना विचारलं की जगामध्ये खरे सुख कुठे आहे, खरा आनंद कुठे आहे? हा प्रश्न सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच पडतो की खरं सुख आहे का, आणि असेल तर ते कुठं आहे? खरंच या जगामध्ये आनंद नावाची वस्तू आहे का, आणि असेल तर तो आनंद कसा आहे? कपिल देव प्रसन्नतेने म्हणतात की आई, कोणत्याही जड वस्तूमध्ये आनंद असूच शकत नाही. आनंद तर आत्म्याचं स्वरूप आहे. अज्ञानवश जीव जड वस्तूमध्ये आनंद शोधतो. संसारातील विषय सुख देतात आणि दुःखही देतात. आनंद मात्र कुठलीही वस्तू देऊ शकत नाही. भगवंत मात्र आनंदच देतात, आणि हा आनंद बाहेर नाही, आपल्या आत आहे. आपला आत्माच आनंद स्वरूप आहे. कपिल मुनी पुढे म्हणतात की जेव्हा जेव्हा आनंद मिळतो तेव्हा तेव्हा चेतन परमात्म्याच्या संसर्गानेच तो आनंद माणसाला मिळतो. वस्तूंच्या संसर्गाने किंवा वस्तू जवळ घेतल्यामुळे आत्मिक आनंद मिळत नाही. आत्मिक आनंद मिळवायचा असेल तर ज्या वस्तू आजूबाजूला गोळा केलेल्या आहेत त्या दूर कराव्या लागतात. सर्व संग परित्याग जो सांगितला आहे तो एवढ्यासाठीच सांगितला. सगळ्याचा संग सोडा, माणसांचा संग सोडा, वस्तूंचा, संसाराचा, नातेसंबंधाचा. ते जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत आतला आनंद माणसाला मिळत नाही. आनंद हे ब्रह्मस्वरूप आहे आणि जीवात्मा ही आनंद स्वरूपच आहे. जीव स्वतःला माणूस मानतो, स्त्री मानतो, पुरुष मानतो, लहान मानतो, मोठा मानतो, काळा मानतो, गोरा मानतो, श्रीमंत मानतो, पण स्वतःला सच्चिदानंद मानत. ही जी सगळी विशेषणं आहेत ही सगळी खोटी आहेत. जीव कसा आहे? आनंद स्वरूप आहे, शिवस्वरूप आहे. आणि तो न मानल्यामुळे तो शिवस्वरूप स्वतःला जाणूच शकत नाही, त्याची अनुभूतीच घेऊ शकत नाही. भागवत धर्माच्या निष्काम अनुसरणाने, भगवंताच्या कृपेने व त्यानेच दिलेल्या भक्तियोगाने हळूहळू संसाराची भ्रामक प्रतीती दूर होते. आणि म्हणून ज्याला कुणाला आत्मिक आनंद प्राप्त करायचा असेल त्याने भगवंताला शरण जायला हवं. ज्या वेळेला भगवंतांना माणूस शरण जातो त्यावेळेला हळूहळू त्याच्या मनामध्ये भक्ती निर्माण होते, आणि त्या भक्तीमुळेच या संपूर्ण चराचरामध्ये, सृष्टीमध्ये व्यापलेलं जे परमात्म तत्व आहे ते तत्व तो अनुभवू शकतो. जगातील सर्व विषयांना सर्व प्रकारे विटलेलं मन ईश्वरामध्ये लीन होत असतं, आणि म्हणून जेव्हा मन निर्विषय होतं तेव्हाच तो आनंद माणसाला मिळतो. आनंद केव्हा मिळतो? जगामध्ये हिंडल्याने, फिरण्याने, आनंद शोधल्याने आनंद मिळत नाही. आनंद बघायचा असेल, मिळवायचा असेल तर भगवंताची भक्ती करायला हवी.
भगवंताची भक्ती करणं म्हणजे भगवंताशी जोडलं जाणं. भगवंताशी जोडलं जाणं याचा अर्थ संसारापासून लांब जाणं. तेव्हा भगवंताशी जोडलं जाणार ना. आत्ता परिस्थिती काय आहे? आपण भगवंतापासून लांब आहे आणि संसाराशी जोडले गेलेलो आहोत. ह्याच्या विरुद्ध गोष्ट करायची. भगवंताशी जोडलं जायचं आहे आणि संसारापासून लांब जायचं. ते ज्या वेळेला होतं त्यावेळेला मन निर्विषय व्हायला लागतं. मनातले विषय कमी व्हायला लागतात. भोगासक्ती कमी व्हायला लागते. नातेसंबंधांमध्ये असणारी आसक्ती, अटॅचमेंट कमी कमी होत जाते आणि भगवंताप्रती अटॅचमेंट वाढते. आणि मग ते आनंद स्वरूप तत्व जे आहे ते माणसाला साध्य होतं. कपिल देव पुढे सांगतात की आपल्या मनालाच या जीवाच्या बंध मोक्षाचं कारण मानलं गेलं आहे. आपलं मनच बंधनामध्ये अडकतं आणि आपलं मनच मुक्त होऊ शकतं. मन जेव्हा विषयामध्ये रमतं त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनांमध्ये अडकतं. आणि तेच मन जेव्हा भगवंताच्या ठिकाणी आसक्त होतं, भगवंताच्या ठिकाणी एकरूप होतं, त्यावेळेला ते संसारातून मुक्त होतं. म्हणजे मनच बंधनामध्ये अडकवतं स्वतःला आणि मनच मुक्त होतं. कपिल भगवान मातेला म्हणतात, चेत खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मतोत्तमम गुणेषु सक्तम बंधाय रतम वापुसी मुक्तये. आत्म्याला न बंधन आहे न तो मुक्त आहे. आपल्या मनाला बंधनाची कल्पना बांधून टाकते. आपलं मन स्वतःला बांधून टाकतं आणि त्यालाच अविद्या, अज्ञान, अंधकार असं म्हटलं जातं. माणसाने भगवंत माणसाचं शरीर किंवा घर पाहत नाही, तर माणसाचं हृदय कसं आहे, मन कसं आहे ते पाहतात. त्या मनामध्ये अहंता लपलेली आहे, ममता लपलेली आहे, आपपर भाव लपलेला असेल तर ते मन कायम दुःखी असतं. मी आहे, माझं आहे, माझ्यामुळे आहे, हा माझा आहे, तो माझा आहे, हा माझा नाही, तो माझा नाही, याच्याविषयी द्वेष आहे, त्याच्याविषयी लोभ आहे, असं ज्याच्या मनामध्ये असतं त्याचं मन कायम दुःखी असतं. त्याच्या मनामध्ये कधीही आनंद निर्माण होऊ शकत नाही. मन पाण्यासारखं उताराकडे धावत असतं म्हणून ते अधोगतीला जातं. मन सारखं धावतंय. मन एका ठिकाणी कधीही स्थिर राहत नाही आणि म्हणून या मनाला ऊर्ध्वगामी करायचं असेल तर त्याला संतांचा संग द्यावा लागतो किंवा गुरूंचा संग करावा लागतो. गुरूंची सेवा करावी लागते. समर्पण भाव मनामध्ये ठेवावा लागतो. गुरु ज्या वेळेला मंत्र देतात त्या गुरुमंत्राने मन शुद्ध होत जातं आणि मन स्थिर व्हायला लागतं. मनामध्ये असणाऱ्या विषय, विकार, वासना नाहीशा होऊन जातात. आणि या गोष्टी दोन मार्गाने निर्माण होतात. एक मार्ग आहे भक्तीचा आणि दुसरा मार्ग आहे वैराग्याचा. भक्तीच्या मार्गामध्ये जेवढे जीवजंतू आपल्या आजूबाजूला आहेत ते सगळे परमेश्वराचं प्रतीक आहेत असं समजून वागणं. आणि विरक्त मार्गामध्ये मात्र संपूर्ण सृष्टीपासून विरक्त होणं, एकांगी जीवन जगणं, एकाकी जीवन जगणं आणि भगवंताची आराधना करणं, या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. कपिल मुनी म्हणतात की माते, हे मन अनादिकालापासून संसारामध्ये भटकत आहे. म्हणजे आत्ता आपल्याला शरीर मिळालंय, आत्ता आपलं जीवन आहे म्हणूनच आपलं मन भटकतंय का? नाही. याच्या आधी सुद्धा अनेक शरीरं आपण प्राप्त केलेली असतात आणि त्याही वेळेला आपलं मन संसारामध्ये भटकतच असतं. मनाला दुसरा काही कामच नाही आहे भटकण्याशिवाय. हे मन सत्संगाने सुधारतं म्हणून मनाला कायम सत्संग द्यावा. वासनांचा त्याग केल्याने मन चांगलं होतं. संत महात्म्यांवर आसक्ती जडली की मोक्षाची दारं उघडतात. सत्संग करावा, सद्गुरूंना शरण जावं, संत महात्म्यांची सेवा करावी, समर्पण वृत्तीने त्यांच्याशी वागावं
असं ज्या वेळेला माणूस करतो त्यावेळेला त्याला मोक्ष प्राप्त होत जातो. मग संत कोणाला म्हणायचं? ज्यांचं आडनाव संत आहे त्यांना संत म्हणता येईल का? मग संतांची लक्षणं त्यांनी सांगितली की संतांमध्ये पहिलं लक्षण आहे तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय? तर सहन करण्याची वृत्ती. कायिक, मानसिक, वाचिक जे काही दुःख आहेत, त्रास आहेत, व्यथा आहेत, वेदना आहेत, त्या निमूटपणे सहन करण्याची वृत्ती ज्यांच्यामध्ये असते त्यांना संत म्हटलं जातं. त्या वृत्तीला तितिक्षा असं म्हटलं जातं. दुसरं आहे करुणा. सगळ्यांविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम असतं, दया असते, आपलेपणा असतो. तिसरं लक्षण आहे सगळ्यांविषयी सहृदय भाव त्यांच्यामध्ये असतो. चांगल्या हृदयाने सगळ्यांकडे पाहतात. हा वाईट आहे, तो वाईट आहे, हा चांगला नाही, तो चांगला नाही, असं नाही. सगळे त्यांच्या दृष्टीने समभावाने असतात. सगळेच योग्य आहेत, सगळेच चांगले आहेत. त्यानंतर अजात शत्रू ते असतात. त्यांना कुठल्याही प्रकारचा शत्रू संपूर्ण सृष्टीमध्ये नसतो. सरळ आणि शांत स्वभावाची ही संत मंडळी असतात. त्यांचा स्वभाव कसा असतो? सरळ असतो. वाकड्यात शिरत, आणि कुणीही वाकड्यात शिरलं तरी हे मात्र आपल्या आपल्या रस्त्याने चालतात. शांत असतात. कुणी कितीही ताप देऊ द्या ते त्यांची शांती ढळू देत नाही. तर अशा संतांना शरण जावं. अशा प्रकारे कपिल देवांनी देवहूतीशी संवाद साधत तिला तत्वज्ञानाचं मार्गदर्शन केलं. हे जे तत्वज्ञान तिला सांगितलं त्या तत्वज्ञानालाच सांख्यशास्त्र असं म्हटलं जातं. जे 6 शास्त्र आहेत, षटशास्त्र आहेत, त्याच्यामध्ये सांख्य नावाचं जे शास्त्र आहे ते कपिल देवांनी आपल्या आईला देवहूतीला सांगितलेलं ज्ञान आहे. हे शास्त्र योगाच्या माध्यमातून अनुभवायला येतं. आणि योगाभ्यास जमत नसेल तर भगवंताची भक्ती करावी. भक्ती करता कपिल देवांनी भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान कसं करावं ते सांगितलेलं आहे. की ज्यांची क्षमता आहे त्यांनी हे ज्ञान प्राप्त करावं आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. म्हणजे हा ज्ञान मार्ग झाला. ज्यांना हे ज्ञान अवघड जात आहे, पचत नाही आहे, त्याचा अनुभव घेता येत नाही आहे, अशा लोकांनी भक्ती करावी. मग भक्ती करावी असं नुसतं सांगितलं नाही, तर कशी करावी तेही सांगितलं. ते पुढे म्हणतात की मनाच्या बाह्यसृष्टीतील अवलोकन थांबून अंतर्यामी भगवंताच्या आकृतीवरती एकाग्र व्हावं, त्यांचं दर्शन घ्या. भक्ती करायची ना, मग काय करायचं? तर आपल्या हृदयाच्या ठिकाणी भगवंताची सर्वांग सुंदर अशी आकृती मनाने निर्माण करावी. नंतर त्यांच्या मुखचंद्राचं, त्यांच्या मुकुटाचं, कानातील कुंडलांचं, विस्तीर्ण कपाळाचं, भुवयांचं, प्रेमळ नेत्रांचं, नासिकेचं, ओठांचं, मंद हास्याचं, पितांबराचं, वक्षस्थलांचं, त्यांच्या बाजूबंदाचं, त्यांच्या हातातल्या कंकणांचं, गळ्यामध्ये धारण केलेल्या वैजयंती माळेचं, त्यांच्या पायातल्या सुंदर सुबक अशा नुपुरांचं आणि चरणारविंदांवरील सुंदर नखांचं वारंवार वरून खाली आणि खालून वर असं दर्शन घ्यावं, चिंतन करावं. जसे एखादी नवीन व्यक्ती आपल्या समोर आली की आपण आपाद मस्तक तिच्याकडे पाहतो. का पाहतो माहित नाही. आता काही लोकांना कळतं अंगावरची लक्षणं बघून की कोण आहे, काय आहे, कसं आहे, हेतू काय आहे यांचा येण्याचा, मनाची अवस्था यांची कशी आहे, मेंटॅलिटी कशी आहे. काही लोकांना त्या गोष्टी कळतात. पण काहींना काही नाही कळलं तरी फक्त एक जिज्ञासा असते, तो माणूस निहाळणं. हो ना, कसा आहे, काय आहे, रंग, रूप, आकार, कपडे लत्ते, डाग दागिने, ओके, असं. तर असं जसं आपण निहाळतो तसं आपल्या हृदयामध्ये भगवंतांना निहाळावं, भगवंतांना पाहावं, त्यांचे सगळे अवयव पाहावेत, आभूषणं पाहावेत आणि वारंवार
खालपासून पायांपासून डोक्यापर्यंत, डोक्यापासून पायापर्यंत परत परत भगवंतांना पाहावं. आणि सगळ्यात शेवटी सुस्मितम भावयन मुखम, भगवंताच्या केवळ हास्याचं चिंतन करावं. स्मित हास्य भगवंताच्या ओठावर कायम असतं, त्याचं चिंतन करावं. असं ध्यान करता करता मनाला दुसरा विषय शिल्लक राहत नाही आणि मन सर्वथा भगवंताशी एकरूप होऊन जातं. मन एकाग्र झालं की मनातले राग, द्वेष, अहंकार नाहीसे होतात. मनाची चंचलता कमी होते आणि मन शांत होतं आणि मग परब्रह्म परमात्मा हृदयामध्ये प्रकट होतात. भगवान कपिलांनी ध्यानाचा हा विधी सांगितल्यानंतर माता देवहूतीने त्यांना भक्तीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारले. आधी ज्ञानाविषयी माहिती दिली, नंतर भगवंताचं मानस ध्यान कसं करावं, मानस पूजा कशी करावी ते सांगितलं आणि त्यानंतर देवहूती मातेने भक्तीविषयी प्रश्न विचारले की भक्ती करायचं म्हणजे एवढं ध्यान केलं म्हणजे झालं का, की अजून काही करावं लागतं, ते ती विचारते आहे. कारण भगवंताचं ध्यान करणं ही एक गोष्ट आहे आणि भगवंताची भक्ती करणं, भगवंतावर प्रेम करणं ही दुसरी गोष्ट असते. म्हणून भक्तीविषयी कपिलजी म्हणतात की आपले ज्ञानेंद्रिय आणि आपले कर्मेंद्रिय वासनांनी प्रवृत्त होऊन विषयी न होता धर्माने भक्तिशास्त्राप्रमाणे काम करण्यासाठी प्रवृत्त करावे. भक्तीचं तत्त्वज्ञान त्यांनी सांगायला सुरुवात केली. काय तत्त्वज्ञान आहे, तर आपण ज्या इंद्रियांनी काम करतो ते पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, त्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी अशा पद्धतीने काम करावं की माणसाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची वासना, विषय उपभोगाची वासना येणार नाही. मग कसं काम करावं, तर हे सगळं जे काम मी माझ्या शरीराने करतो आहे, इंद्रियांनी करतो आहे, ते मी माझ्यासाठी करत नाही. मी स्वतः ते स्वतःहून करत नाही, भगवंत माझ्याकडून ते काम करून घेतात. ज्या वेळेला भगवंत ते काम करतात असं आपण मानतो त्यावेळेला तिथे वासना येत नाही, विषय उपभोगाची इच्छा येत नाही. म्हणजे भगवंताचं स्मरण करून केलेलं काम हे भक्ती रूपामध्ये येतं. असं केल्याने मनामध्ये सत्वता येते, तेव्हा एकाग्रता येते आणि त्यातूनच निष्काम भक्ती घडते. मनात निष्कामता आली की ते मन शांत होतं, भगवंताची प्रीती हृदयामध्ये उदय पावते आणि तीच प्रीती माणसाच्या अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोशांच्या बंधनांना जाळून टाकते. की अशा पद्धतीने भगवंताचं ध्यान करत गेलं, स्मरण करत गेलं, प्रत्येक कामागणिक भगवंताला आठवत गेलं तर हळूहळू भगवंताच्या ठिकाणी आपलं मन स्थिर व्हायला लागतं. मन त्याच्याकडे आकर्षित होतं, मनामध्ये त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं आणि त्याच्याविषयी प्रेम निर्माण झालं की मग जी बंधनं आहेत पंचकोशांची, ती सगळी बंधनं गळून जातात. कोशांच्या नाहीशा होण्याने जीव आपल्या जीवत्वापासून विनिर्मुक्त होऊन परमात्म्याशी एकरूप होतो आणि मग या पंचकोशांचं बंधन नाहीसं झालं की तो जीव परमात्म्याशी एकरूप होतो. भक्तीचे 3 प्रकार त्यांनी सांगितले, तामसिक भक्ती, राजस भक्ती आणि सात्विक भक्ती. मग तामसिक भक्ती म्हणजे काय, तर तामसिक भक्ती लोकांना ठगवण्याकरता किंवा त्यांना मारण्याकरता केली जाते. अच्छा, तुम्हाला प्रॉब्लेम आहे का, माझ्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर करा, मी भगवंतांना अमुक 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 गोष्टी करतो, तुमचं काम होऊन जाईल. करतोय नाही करत आहे काहीही कळत नाही, याला म्हणतात ठगवणे. दुसरं काय केलं जातं, चारण मारण केलं जातं. ती तामसिक भक्ती आहे. देवच आहे आणि देवाला सांगायचं की मी अमक्याचा बळी देईल, तमक्याचा बळी देईल, तू माझं एवढं काम होऊ दे. जो भगवंत सात्विकतेची मूर्ती आहे त्यालाच लालूच द्यायचं, बळीचं. ही जी भक्ती केली जाते त्याला म्हणतात तामसिक भक्ती.
राजसिक भक्ती संसारातील विषयांच्या प्राप्तीकरता केली जाते, जे आम्ही करतो ती. मुलाला नोकरी लागू दे, अभिषेक घालेल, नातवंडाची ॲडमिशन कन्फर्म होऊ दे, अभिषेक घालेल, नाही का, नारळ वाहेल, हे झालं की ते करेल, ते झालं की हे करेल. व्यावहारिक भक्ती. ही भक्ती जी आहे ती राजसी स्वरूपाची आहे. आपल्या कामनांची पूर्ती करण्याकरता भगवंतांना आळवलं जातं. राजसिक भक्ती. आणि सात्विक भक्ती भगवंताला प्राप्त करण्याकरता होते. या सात्विक भक्तीच्या वरती आणखीन एक भक्ती आहे. सात्विक भक्ती काय कशासाठी केली जाते? की भगवंत मला काही नको, तू दिलंय, खूप दिलंय, माझ्या लायकीपेक्षा जास्त तू मला दिलंयस, आता काही नको, मला तू हवा आहेस, मला तुझं ज्ञान हवं आहे, तुझी भक्ती हवी आहे, असं जो मागतो तो सात्विक भक्ती करतो. आणि या सात्विक भक्तीच्या पुढे आणखीन एक भक्ती आहे. ती भक्ती काय आहे? तर ती आहे गुणातीत भक्ती. 3 गुणांच्या पलीकडची भक्ती. भगवंतांच्या गुणांचं श्रवण होताच भक्ताच्या वृत्तीमध्ये भगवंताचे भाव प्रेम निर्माण होतात. आणि ते प्रेम इतकं अविच्छिन्न असतं की तो भक्त मनापासून हृदयापासून गदगद होऊन जातो. भगवंत हा त्याचा सखा, माता, पिता, सगळं सर्वस्व होऊन जातो. अशी जी भक्ती आहे तिला गुणातीत भक्ती असं म्हटलं जातं. कायम त्या भक्ताचं चित्त, मन भगवंतामध्येच रमलेलं असतं. त्याच्या लेखी संसार, मुलं, बाळ, कर्तव्य वगैरे 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 सगळं काही भगवंताचं आहे. भगवंताच्या कथा ऐकल्याने भक्ताच्या मनातली श्रद्धा दृढ होते आणि भगवंतासंबंधी आसक्ती वाढते. आसक्ती वाढली की ती व्यसनासारखी ती भक्ती उत्कट होत जाते, तीव्र बनते. तीच भक्ती भगवंताजवळ भक्ताला घेऊन जाते. जसं संसाराची आसक्ती आपल्यामध्ये कायम असते, ती संसाराची आसक्ती कधीच सुटत नाही. झोपेमध्ये जरी आपल्याला कोणी विचारलं आमका डबा कुठे ठेवला तर लगेच आपण सांगू. का? कारण इतकं मन आमचं त्या संसारात प्रत्येक वस्तूमध्ये रमलेलं आहे. हो ना. बायकांना तर अगदी किती 50 वर्षांपूर्वी भाजी केवढ्याला घेतली होती मी ते सुद्धा लख्ख आठवतं. मग त्यावेळी 3 रुपयाला मी भाजी घेतली होती, सोनं एवढ्याला घेतलं होतं, साड्या एवढ्याला घेतल्या होत्या, कपबशी 10 पैशाला मी कपबशी घेतलेली, किती आठवतं. बाबा 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 बाबा. हां, ही आसक्ती आहे संसाराविषयी. हीच आसक्ती भगवंताविषयी ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला भक्ती निर्माण होते. संसारातल्या आसक्तीचं पुढे काहीही होत नाही, शून्य. पण भगवंताच्या ठिकाणी मात्र जर आसक्ती ठेवली तर भक्त आणि भगवंत एक होऊन जातात आणि भक्ताला सर्वश्रेष्ठ असणारा आनंद प्राप्त होतो केवळ भक्तीमुळे. तेव्हा ती भक्ती भगवंतांना वश करून घेते. कपिल मुनी उपदेश करतात की माते, जो कोणी श्रीकृष्ण ध्यानात देहभान विसरतो तो सर्वश्रेष्ठ होय. प्रेम अनन्य होत असतं. तुम्ही देवाचं स्मरण कराल तर देवही तुमचं स्मरण करतील. एकदा नारद मुनी वैकुंठामध्ये आले. भगवंत त्यांना तिथे दिसले नाही. त्यांनी लक्ष्मी मातेंना विचारलं की भगवंत कुठे गेलेत? तर लक्ष्मी माता म्हणाल्या की त्यांची देवपूजा चालली आहे. नारदजींना वाटलं त्यांची देवपूजा म्हणजे त्यांचे देव कोणी अजून वेगळे आहेत की काय? कोणाची पूजा करतात? या उत्सुकतेने नारदजी भगवंतांजवळ गेले आणि भगवंतांना म्हणाले की तुम्ही कोणाचं ध्यान करता? म्हणजे सगळी सृष्टी तुमचं ध्यान करते हे मला माहिती होतं, पण तुम्ही कोणाचं ध्यान करता? तुम्ही कोणाची पूजा करता? भगवंत म्हणाले की मी माझ्या प्रिय भक्तांचं ध्यान करतो. नारद मुनी म्हणाले, हे भगवान, हे वैष्णव आपल्यापेक्षा पण श्रेष्ठ आहेत का? भगवंत म्हणाले, होय, ते माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. त्यावर नारदजींनी त्यांना ही गोष्ट सिद्ध करून दाखवायला सांगितली की भक्त श्रेष्ठ आहे की भगवंत श्रेष्ठ आहे.
भगवंतांनी नारदांना विचारलं की तुला काय वाटतं, सर्वात श्रेष्ठ कोण आहे? नारद म्हणाले की पृथ्वी सगळ्यात श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. भगवंत म्हणाले का बरं? कारण नारद म्हणाले ती पृथ्वी सगळ्यांना धारण करते, सगळ्या जीवसृष्टींना पृथ्वी धारण करते, म्हणून पृथ्वी श्रेष्ठ आहे. मग भगवंत म्हणाले की नाही, पृथ्वीला धारण करणारा शेष आहे, मग शेष श्रेष्ठ व्हायला पाहिजे. बरोबर आहे. मग नारद म्हणतात की नाही, शेषाला शंकरांनी आपल्या गळ्यात धारण केलंय, मग शंकर श्रेष्ठ असायला हवे, हो की नाही? शंकरांना धारण कुणी केलंय? तर अख्खा कैलास रावणाने उचलला, मग रावण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असायला हवा. मग पुढे ते म्हणतात की वाली जो आहे, त्या वालीने रावणाला बगलेमध्ये दाबून धरलं होतं आणि संध्या केली होती, त्यामुळे रावणापेक्षा वाली श्रेष्ठ असायला हवा. मग पुन्हा ते म्हणतात की वाली कसा श्रेष्ठ? वालीला तर रामानं मारलं, मग राम श्रेष्ठ असले पाहिजे, म्हणजेच तुम्ही श्रेष्ठ असले पाहिजे. त्यावर भगवंत म्हणाले की नाही, मी श्रेष्ठ नाही, कारण सगळे विश्व माझ्या हृदयामध्ये राहतं, पण मी मात्र भक्ताच्या हृदयात राहतो. त्यामुळे माझ्यापेक्षा भक्ताचं हृदय जास्त विशाल आहे, तो सगळ्या सृष्टीसहित मला स्वीकारतो, मी मात्र फक्त सृष्टीला स्वीकारतो, हो ना. त्यामुळे मला आपल्या हृदयात सामावून भक्तजन सर्व व्यवहार करतात, म्हणून हे ज्ञानी भक्त माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताचे भक्त भगवंताच्याही पुढे आणि वरचढ आहेत. रामसे अधिक राम कर दासा, रामांपेक्षाही रामांचे दास श्रेष्ठ असतात. या प्रसंगामध्ये भगवान कपिल देवांनी काही गोष्टी अशा सांगितल्या आहेत की ज्या दुसऱ्या कुठल्याही तत्वज्ञानाच्या ग्रंथामध्ये सापडत नाही. भक्तीचं स्वरूप सांगताना ते म्हणतात की संपूर्ण प्राणीमात्रांच्या शरीराला आपलं मंदिर बनवून त्यांच्या आत्म्याच्या रूपामध्ये भगवंत बसलेले असतात. पण जे माझ्या या स्वरूपाला विसरतात आणि बाहेरच्या माझ्या मूर्तीच्या पूजेला जास्त महत्त्व देतात, ते ढोंगी आहेत. म्हणजे बाह्य मूर्तीची पूजा करायची की नाही, ती करायची, पण सर्वस्व मूर्तीची पूजा नव्हे. मूर्तीची पूजा करावी, पण आपल्या आतमध्ये असणारं जे आत्मतत्व आहे, पांडुरंग तत्व आहे, श्रीराम तत्व आहे, त्याच्याशी जास्तीत जास्त संलग्न राहण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रत्येकाच्या हृदयात मी असूनही माणूस इतर माणसांचा अपमान करतो, त्यांचा द्वेष करतो, मत्सर करतो, ही गोष्ट मला आवडत नाही. म्हणून मीच सर्व प्राणीमात्रांच्या रूपामध्ये विराजमान आहे, तर सगळ्यांशी मैत्रीचा भाव ठेवून, सगळ्यांचा सत्कार करून माझी अनुभूती माणसाने स्वतःमध्येच घ्यायला हवी. त्यानंतर देवहूतीने विचारल्यानंतर कपिल देवांनी जन्म आणि मृत्यूची देखील अत्यंत श्रेष्ठ अशी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर त्यांनी वैराग्याविषयी पण विचार मांडले आहेत. माणूस जीवनभर विषयासक्त होऊन राहतो आणि शेवटी सगळी आसक्ती सोडून मृत्यूच्या अधीन होतो. मेल्यानंतर कर्मानुसार तो परलोकामध्ये, स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये जातो. परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडतो. जीव जेव्हा गर्भामध्ये असतो तेव्हा तो प्रतिज्ञा करतो की या जगात आल्यानंतर मी भगवंताची भक्ती करेल, पण अविद्येमध्ये तो फसतो आणि आपली प्रतिज्ञा विसरतो. ते थेट मृत्यूजवळ आल्यानंतर त्याला त्याची प्रतिज्ञा आठवते. तोपर्यंत जीवन संपलेलं असतं. 1-2-3 श्वास फक्त शिल्लक राहिलेले असतात. त्यावेळेला मग मात्र त्याला आठवतं की अरे, आपण भगवंतांना प्रॉमिस केलं होतं की मी आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर तुमची भक्ती करेल, पण मी विसरूनच गेलो. आता नेक्स्ट टाइम. माते आणखीन काय सांगू, ईश्वरापासून वेगळा झालेला माझा जीव
केव्हाही सुखी होऊ शकत नाही. जीवाचं बालपण खेळण्यात बागडण्यात जातं, तारुण्य विकार आणि वासनेच्या उपभोगामध्ये रमतं आणि वार्धक्यामध्ये शरीर जर्जर होऊन जातं. पण मन व बुद्धी तरुण राहते. तारुण्यात भोगलेल्या सुखाचं चिंतन, विषयांचं चिंतन करण्यात उरलेला वेळ आणि शक्ती माणसाची नष्ट होत जाते. म्हणून आयुष्यभर भगवंताचं चिंतन करावं. जर आयुष्यभर भगवंताचं चिंतन करण्याची सवय मनाला आणि बुद्धीला लावली तर शेवटी त्याचं स्मरण होतं. आयुष्यभर संसाराचं चिंतन केलं तर शेवटी सुद्धा संसारच आठवतो, भगवंत आठवत नाही. म्हणून संत लोक म्हणतात की या उघड्या डोळ्यांनी त्या परमात्म्याचं दर्शन करून त्याचा आनंद घ्यायचा असतो. जे संत लोक असतात त्यांना भगवंताचं स्पष्ट दर्शन होतं. एवढंच नाही तर भगवंताच्या रूपाशी ते वेळोवेळी वार्तालापही करतात. अशा प्रकारे हा सगळा व्यवहार भगवन्मय त्यांचा होत असतो. अशा पद्धतीने कपिल देवांनी आपली माता देवहूतीला सगळ्या प्रकारचं ज्ञान, विज्ञान, भक्ती, मृत्यूलोक, मृत्यूनंतर जीवाचं काय होतं याविषयी सगळी माहिती दिली. आणि त्यांना म्हणजे आपल्या आईला त्यांनी प्रणाम केला आणि गंगासागराच्या दिशेने ते निघून गेले. संगम तीर्थावरती आले आणि तिथे समुद्राने त्यांचा सत्कार केला. इकडे देवी देवहूतीने सगळ्या उपभोगांचा त्याग केला आणि तपोमय जीवन व्यतीत करायला तिने सुरुवात केली. सरस्वती नदीच्या किनारी ती गेली, तिथे ती राहिली. स्नान ध्यान करत तिचं मन शुद्ध होत गेलं. तिला पुढे पुढे आपल्या शरीराचं भान राहिलं नाही. तिच्याबरोबर असणाऱ्या सेविका तिच्या खाण्यापिण्याची, वस्त्रांची देखभाल ठेवत असत. देवहूतीला पहिल्यांदा आपल्या पुत्राच्या वियोगाचं थोडंसं दुःख झालं, परंतु नंतर आत्मबोध झाल्यावर मात्र ती शोकमुक्त झाली आणि जीवनमुक्तही झाली. तिला सिद्धी मिळाली. म्हणून ती ज्या ठिकाणी होती सरस्वतीच्या किनारी, त्या गावाचं नाव सिद्धपूर असं झालं आणि देवहूती मातेचा उद्धार त्या ठिकाणी झाला. म्हणून त्या स्थानाला मातृगया असंही म्हटलं जातं. अशा प्रकारे तृतीय स्कंदामध्ये देवसर्ग आणि असुर सर्गाचं वर्णन आलेलं आहे. त्यात प्रामुख्याने असुर भावाशी संलग्न झाल्यानंतर माणसाला मुक्ती मिळत नाही, तर तो संसारामध्ये अधिकाधिक विषयासक्त होऊन राहतो आणि जीवनभर तो विषयांच्या दलदलीमध्ये अडकतो, हे सांगितलेलं आहे. तर तोच माणूस ज्यावेळेला देवभावाशी संलग्न होतो तो मात्र संसारातून मुक्त होत जातो आणि भगवंताचा आनंद, भगवंताची भक्ती त्याला प्राप्त होते, हे या स्वर्गातून आपल्या लक्षात येतं.